गरमागरम पुरणपोळी, तुपात चमकणारी अशी पुरणपोळी. चला मग सुरू करूया. त्यासाठी आपण घेतली आहे अर्धा किलो चण्याची डाळ. स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया. 1 चमचा हळद, याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. डाळ छान शिजली आहे, अगदी सॉफ्ट अशी शिजली आहे. त्यानंतर आपण डाळ पाण्यामधून काढून घेऊया आणि छान बारीक मॅश करून घेऊया. मिक्सरमध्येही करू शकतो. मॅश केलेली डाळ कढईत ठेवली आहे. गॅस मंद आचेवर ठेवला आहे. 1 चमचा हळद मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झालं आहे. आता त्यात 350 ग्रामच्या आसपास गूळ टाकला आहे. आपण साखरही टाकू शकतो, पण यावेळेस मी विचार केला की आपण गुळाच्या करूया. सर्व मिक्स करून घेऊया. 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं पुरण तयार होऊन जाईल. पहा किती छान कलर आला आहे. मध्ये मध्ये पुरण हलवत राहायचं, नाही तर कढईला चिटकून जातो. पुरण तयार होतंय तर आपण 3 चमचा बडीशोप, 10-15 हिरव्या इलायची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पुरणामध्ये आपण हे टाकून घेऊया. आता जायफळ घेतलं आहे. जायफळ थोडंसं किसून घेऊया. आपल्या आवडी आणि चवीनुसार आपण जायफळ टाकू शकतो. छान असं मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स झालं की पुरण तयार आहे की नाही हे पाहण्याची सोपी पद्धत मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपला स्पून जर पुरणात असा उभा राहत असेल तर समजायचं की आपलं पुरण तयार आहे. चला मग आता एकीकडे 2 वाट्या गहूचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी मैदा घेतला आहे. 1 चमचा मीठ टाकलं. 1 चमचा हळद. छान असं मिक्स करून घेऊया. आता पाणी टाकून कणिक मळून घेऊया. छान अशी कणिक मळून झाली आहे. आता एक पुरणपोळी सॉफ्ट होण्यासाठी ट्रिक बघूया. कणकेला आपण एका पॉटमध्ये ठेवणार आहोत आणि वरून आपण 4-5 ग्लास पाणी टाकणार आहोत. 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटांनी कणिक बाहेर काढून घेऊया. यामुळे आपली पुरणपोळी अगदी सॉफ्ट अशी होईल. एकदा नक्की ट्राय करा. कणिक बाहेर काढून घेऊया. पाणी सगळं नितरवून घेऊया. त्यानंतर कणिक परत मॅश करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं कणिक मळल्यानंतर छान असा सॉफ्ट असा डो तयार होतो. थोडं तेल टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. ही झाली आपली परफेक्ट पुरणाची कणिक. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. एक छोटासा गोळा घेऊन छान असा वाटीचा आकार देऊन घेऊया. त्यात एक छोटे गोळा पुरण भरून घेऊया. आपण पुरण कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार भरू शकतो. त्यानंतर पोळी लाटून घेऊया.
अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, एकच साईडने. पोळी तयार आहे. तसेच आपण 2-3 अजून पोळ्या लाटून घेऊया. पोळी तयार आहे. इकडे तवाही गरम आहे. त्यावर आपण आपली पोळी टाकून घेऊया. छान एका साईडने 2 ते 3 मिनिटं शिजल्यानंतर आपण पोळी परतवून घेऊया. तूप लावून छान शेकून घेऊया. पहा किती छान होते पुरणाची पोळी. दोन्ही साईडने तूप लावून घेऊया. परफेक्ट अशी पुरणाची पोळी. दोन्ही साईडने शेकल्यानंतर पुरणाची पोळी तयार आहे. पहा किती छान कलर आला आहे. तसंच दुसरी आपण बनवून घेऊया. तुम्ही होळीला काय बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. पुरणपोळी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पहा किती छान पूड आले आहेत. अगदी सॉफ्ट आणि क्रिस्पी अशी पुरणाची पोळी तयार झाली आहे. सांगितलेल्या ट्रिकनुसार नक्की ट्राय करा. सर्वांना हॅपी होली. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. टेक केअर.